तर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि तिकडे रत्नागिरीत देखील सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत। गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर सिलेंडर घेऊन नागरिकांची रांग लागली आहे। घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी रांग लागली आहे। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, अमरावती सर्वत्रच सिलेंडरसाठी रांगा लागल्याचं आपण बघू शकतोय। गॅस एजन्सीच्या कार्यालयांसमोर सिलेंडर घेऊन नागरिक अक्षरशः ताटकळत उभे आहेत। घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांची मोठी रांग लागली आहे। पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य, गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि आपण ही तीन दृश्य बघतोय, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर। पुण्यातील सिलेंडरसाठी अर्धा किलोमीटर पर्यंत रांग लागल्यात, तर तिकडे नागपूरमध्ये देखील कालही असंच चित्र होतं। आजही सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत आणि तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केलेली आहे। या गर्दीमध्ये आपण बघतोय आबालवृद्ध देखील आहेत, त्याशिवाय मोठ्या संख्येने इथं नागरिक उपस्थित आहेत आणि सिलेंडरसाठी हे नागरिक गर्दी करतायत। गॅसच्या तुटवड्यामुळे खरं तर हे संपूर्ण चित्र निर्माण झाल्याचं बोललं जातंय। तीन दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात छत्रपती संभाजीनगर मधले अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आहेत आपल्यासोबत। ज्ञानेश्वर, सिलेंडरसाठी मोठी गर्दी केलेली आहे सगळ्या या छत्रपती संभाजीनगरकरांनी, नेमके आताचे अपडेट्स काय मिळत आहेत? निश्चितच वर्ष आपण जर बघितलं तर प्रशासन म्हणत असलं तरी मुबलक गॅसचा पुरवठा आहे। मात्र असं असलं तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस एजन्सीवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। खरं तर गॅस आहे एकडे प्रशासन सांगते, मात्र दुसरीकडे गॅस बुकिंग करताना मोठ्या अडचणी येतात आणि भविष्यात गॅस मिळणार नाही या भीतीपोटी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील API कॉर्नर परिसरातील ही गर्दी आपण पाहतोय। भरल्या पहाटे हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी येऊन थांबले आणि गॅस ॲप्लिकेशनमधून जेव्हा गॅस बुक केला जातो तो ॲप्लिकेशनमधून एरर येतं, त्यामुळे जे आहे ते हे सगळे नागरिक आता एजन्सीवर आलेत आणि एजन्सीवर येऊन गॅस बुकिंग केली जाते। एजन्सीच्या मालकाला पैसे दिले जातात, नंतर पावती घेतली जाते आणि नंतर जे आहे ते गोडाऊन गॅस घेतला जातोय। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 74 एजन्सी आहेत, त्यातल्या बहुतांश एजन्सीवर हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासून जे आहे ते रात्री उशिरापर्यंत असंच चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर या पुढे जाऊनही काही नागरिकांनी असा आरोप केला की आम्ही गॅस बुक केला नाही तरी सुद्धा आमचा गॅस बुक केला आणि कोणीतरी उचललाय, असं सुद्धा नागरिक या ठिकाणी आपल्याला सांगताना पाहायला मिळतात। ही सगळी आपण छत्रपती संभाजीनगरमधील भारत गॅस एजन्सीवरील गर्दी पाहतोय। सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। मात्र आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर रस्त्यावर सुद्धा मोठ्या रांगा लागल्यात, यामुळे जे आहे ते वाहतुकीला सुद्धा मोठा अडथळा होताना आपल्याला पाहायला मिळतो। मात्र असं असलं तरी कोणताही वाहतूक पोलीस कर्मचारी किंवा इतर एकही कर्मचारी या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र गॅस मिळाला पाहिजे या भावनेतून जे आहे ते नागरिकांनी अशा प्रकारे या ठिकाणी झुंबड केल्याचं चित्र पाहायला मिळतं। अगदी महिला असतील, पुरुष असतील, कामधंदे बुडून गॅससाठी जे आहे ते या ठिकाणी आल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। काही नागरिकांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकी त्यांची अडचण आहे काय सांगाल? आपण सकाळपासून रांगेत लागलेत, काय अडचण आहे? गॅस मिळालेला नाही आहे, गॅस सिलेंडरसाठी सकाळपासून रांगेत उभा आहे, लवकर भेटा ही अपेक्षा आहे। गॅस बुक केलाय का? गॅस बुक केलेला आहे, परवा दिवशी बुक केला। तर छत्रपती संभाजीनगर मधले अपडेट्स आपण पाहतोय। गॅस बुक केलाय मात्र अजूनही गॅस मिळत नाहीये अशी भावना कुठेतरी हे नागरिक सांगतायत। छत्रपती संभाजीनगर मधली आपण दृश्य बघितली, त्यानंतर दृश्य आहेत आता अमरावतीमध्ये देखील सिलेंडरसाठी ग्राहकांनी मोठी रांग लावली आहे। तर तिकडे रत्नागिरीत देखील गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। गॅस तुटवड्यामुळे आता हे संपूर्ण चित्र निर्माण झाल्याचं बोललं जात आहे। तीन दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि रत्नागिरीतली। आपण अमरावतीमध्ये जाऊयात, आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप आहेत आपल्यासोबत। स्वप्नील, अनेक ठिकाणी असंच काहीसं चित्र आहे, अमरावतीकर नेमकं काय म्हणतायत आणि गॅस एजन्सीकडून नेमकी काय खबरदारी घेतली जाते? आपण बघू शकतो तापमान, वरचं तापमान 42 अंश आणि खालून रगरगतं ऊन, अशा दोन आघाड्यांवर जे आहेत ते एका सिलेंडरसाठी अमरावतीकरांना संघर्ष करावा लागतोय। मी सध्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिर परिसरामधल्या एका गॅस एजन्सीवर आहे आणि या ठिकाणी तुफान अशी गर्दी झालेली आहे। सकाळी 5 वाजतापासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांनी गर्दी सिलेंडरसाठी केलेली होती। दुकान उघडण्यापूर्वी जे आहे ते सिलेंडरसाठी या ठिकाणी लोकांना आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सुरू आहेत मग काय म्हणणं आहे नागरिक? काय सरळ लाईन मध्ये लागा। आम्ही 8 वाजतापासून इथं आलेलो आहोत, 9:30 वाजता येऊन आपली हुकुमशाही करून राहिले। कितपत योग्य आहे हे? कितपत योग्य आहे? आम्हाला पोलीसच्या धमक्या देतात, आम्हाला पोलीसच्या धमक्या देतात। आम्ही 8 वाजतापासून इथं आलेलो आहोत, प्रत्येक माणूस इथं 8 वाजता ऑनलाईन नंबर लागत नाही। आम्ही करायचं कसं? सामान्य जनतेनं काय करायचं, कसं करायचं?
आणि आम्हाला उलट पक्ष हे उत्तर देतात, तुम्ही लाईन मध्ये लागा. हे कॅबिन मध्ये एसीत बसून आम्हाला लाईन लावायला लावते. हे कितपत योग्य आहे? हे कितपत योग्य आहे? यांचं काम आहे आम्हाला प्रत्येकाला लाईन मध्ये लावणं, यांचं काम आहे, आमचं काम नाही आहे. आज 7 वाजतापासून आलेला आहोत आम्ही इथं, 7 वाजतापासून. बिचारे या लोकांचे पोलीस दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी पोलीस दाखल झालेले आहेत. गोंधळ उडू नये म्हणून आपल्यासाठी आपण बघू शकतो गर्दी मोठी झालेली आहे. वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. एकीकडे ऊन मोठ्या प्रमाणावर अमरावतीमध्ये आहे आणि या रखरखत्या उन्हात आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगणार, काय त्रास होत आहे? गर्दी झाली, ऑनलाईन नंबर लागत नाही आणि हे सिलेंडर देत नाही आणि मेसेज येते का सिलेंडर डिलिव्हर झालं तुमच्या घरी. तुमच्या घरी डिलिव्हर झाला म्हणे आणि सिलेंडर घरी आलं नाही. किती सकाळी किती वाजता आले? मी तर नंबर लावायला आलो होतो माझ्या मोबाईलवर. कितने बजे आप आए? हम 7 बजे आए और सिलेंडर के हिसाब से लाइन लेना चाहिए इन्होंने। निश्चितच स्वप्नील, या संपूर्ण परिस्थितीवरती आपण लक्ष ठेवून राहा. प्रत्येक अपडेट आपल्याकडून सातत्यानं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. रत्नागिरीमध्ये विविध गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेत. गॅस वितरणाचे नियम बदलल्यानं अनेक ठिकाणी हमरीतुमरी झाली होती. त्यानंतर गॅस एजन्सीकडून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. 25 दिवसांचा सिलेंडर बुकिंग आता 45 दिवसांवर गेल्यानं ग्राहक वर्गात नाराजी पाहायला मिळते. आखाती देशातील युद्धाचे परिणाम आता थेट भारतातही जाणवू लागलेले आहेत. LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा होईल म्हणून सध्या गॅस एजन्सीच्या बाहेर घरगुती गॅस ग्राहकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या रांगांना आता कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी विविध गॅस एजन्सीच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतो. आपण सध्या पुणे शहरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचं वितरण नियमित होत असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यामध्ये रोज 10,000 घरगुती गॅस सिलेंडर वितरित होत आहेत. 80% सिलेंडरचं बुकिंग हे OTP प्रणालीद्वारे होत आहे. गॅस कंपनीकडून 25 दिवसांच्या आत नियमित पुरवठा केला जातोय. पुण्यामध्ये गॅस मिळत नसल्यानं अनेक मेस चालक एक वेळेस मेस चालवत आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर जेवणाचं मोठं संकट आलंय. MPSC आणि नोकरीच्या निमित्तानं पुण्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तिकडे नाशिकमध्ये गॅस नसल्यानं चहाच्या टपऱ्यांवर कोळसा वापरला जातोय. छोट्या जागेत चूल होत नसल्यानं कोळशाचा वापर करण्यात आलाय. नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये छोटे चहावर उदरनिर्वाह असलेले हे सगळे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आता आधार घ्यावा लागतोय तो कोळशाचा. कारण एवढ्या छोट्या जागेमध्ये चूल मांडणं शक्य नाही आहे. दुसरीकडे गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता चहा बनवण्यासाठी हे चहाचे व्यावसायिक जे आहेत ते या ठिकाणी कोळशाचा वापर करतात. येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या डीननं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलंय. सध्या मनोरुग्णालयात जवळपास 1200 जणांवर उपचार सुरू आहेत. मनोरुग्णांना वेळेत आहार मिळणं गरजेचं असल्याचं डीन म्हणालेत. 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय. पुण्यातल्या येरवड्यातल्या आपण पाहतो की मनोरुग्णालय प्रशासनानं थेट आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जे आहे ते पाठवलेलं आहे आणि या पत्रामध्ये मनोरुग्णालयाला दररोज 12 ते 14 सिलेंडर जे आहेत ते वेळेवरती पुरवण्यात यावे अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. येरवडा मनोरुग्णालयामध्ये जवळपास 1000 ते 1200 रुग्ण जे आहेत ते उपचार घेतात. मात्र या मनोरुग्णांना वेळेमध्ये आहार मिळणं जे आहे ते आवश्यक आहे. जर कदाचित गॅसचा पुरवठा खंडित झाला तर मग मात्र मोठी अडचण जी आहे ती रुग्णालयाची होऊ शकते. पिंपरी चिंचवडमध्ये 15 मार्चला होणाऱ्या लग्नासाठी केटरर्सकडून कुटुंबाला गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगण्यात आलं आहे. व्यावसायिक गॅस पुरवठ्याच्या अडचणीमुळे केटरर्सवाल्यांनी कुटुंबालाच गॅस सिलेंडरची व्यवस्था करण्यास सांगितलंय. प्रॉब्लेम असा आला की केटरर्सवाला म्हणतोय की मी केटरर्स जेवण करून देतो पण सिलेंडर तुम्ही आणून द्या. आता सिलेंडर कुठून आणून द्यायचं हा ही मोठी पंचायत कालपासून.